हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसं जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वा तमसां राशीन् नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही दोलतई दृढधन्म उपाख्यान ऐकत रशिलीची तंतपिजे दृढधन्माला पूर्वजन्मा वृत्तांत तक्का वाल्मिकी महर्षी सांगताची आणि त्या जन्मान तो सुदेव जावन असताना ताणे चरडा खातीर प्रयत्न करून म्हळ्यार प्रयत्न म्हळ्यार तपस्ये करून विष्णू प्रत्यक्ष जाता जाल्यार विष्णू ते तक्का 7 जन्मान तुवें चिरडून जेवचे योग हाणेर बरोवन ना म्हूण सांगून चिरडून दिवचें जायना म्हूण म्हणटना गरुडान विष्णूला प्रार्थना करताना विष्णू गरुडाल प्रार्थनेक प्रसन्न जावन पळय नानातील भाग्य दिवच्या मेज्यान जायना जाल्यार तूं दी तूं मेगल भक्तू तूं दिवेत म्हणटना तांकां कळटा कसं आमकां मेळ का जिवनान तूं त्या परमात्मो दिता परमात्मान कसं दिला ते शाश्वत दिवच्या आस भाग्य मेळू असं म्हूण जाल्यार मान दिता ते भाग्य घेवच्याक पात्रत्व आमगेलें ह्या सुखान मेळ तशी पात्रत्वच म्हूण जाल्यार देव परमात्मो दिताचीची भाग्य ना आमकां मागीर परमात्मान दिवची खंय दुखून म्हणून कसले प्रयत्न करून काम्यक रितीरी अशें करून तपस्या करून सकड करून सुदेवान पुत्र प्राप्त करून घेतिले गरुडान दिलेले ताका ते चरडू प्राप्त करून घेतिले ताका कांय वरलिवे ना नवे अल्पायुशी जाल्ले तशें जावन कसले जाल्यार परमात्मान दिल्लेले शाश्वत म्हणून आमकां एक पाठ मेळटा विंगड खंयची रितीरी म्हणल्यार ते अशाश्वत फलची परमात्मान जावन दिल्लेले फल शाश्वत मात्र न्ही कोणेय ते तांडून घेवचें कशें ना कित्याक म्हळ्यार ते आमगेले वांटे आमकां परमात्मान दिला विंगड जनाक तांतू वांटो ना आसता तशी हे सुदेव चल्लो सुदेव ऋषील चल्लो ताका शुक म्हूण सांगून तांणी नांव दवरलां शुकदेव म्हणून तो न्हांवच्या खेळू म्हूण उदकांत चमकलो आशिल्लो कोणाकय मेळूं नज म्हणून पंदा वचून ताका वापस वयर येवचें जायना अशें गेलो की तो घरकडच्यान गौतमीक सांगला बामणा सांगला नाना रितीर तांणी विलपन केलेलें आमी कालच्या दिसाची काणी पळयले. आतां नारायण मुनिले निमगिता दृढधन्मा महीपालम किमुवाच ततः परम वाल्मिकी भगवान साक्षात तद्वद स्वतपोनिधे दृढधन्मान मागीर कसं निमगिले वाल्मिकीन ताका कसं सांगलें तें म्हाका सांगतोय. नारायण उवाच नारायण मुनी सांगता की नारदालगी दृढधन्वास राजर्षी श्रुत्वा प्राक्तनमात्मनः सविस्मयः समाप्रच्य वाल्मीकिं मुनिसत्तमं तो तागेले पूर्वजन्माचे प्राक्तनमात्मनः पूर्वजन्माचे वृत्तांत वाल्मिकी महर्षीन सांगिल्लो ऐकून भारी आश्चर्य जाता ताका हो मिगल पूर्वजन्मा इतली पुराय जाल्लावे वापस वाल्मिकी महर्षीक निमगीत कೈ दृढधन्म उवाच दृढधन्म निमगिता ब्रह्मं तव वचो रम्यं सुधाकल्पं नमं नमं पीत्वा पीत्वा न तृप्तोस्मि भूयो वदत तत्परं तुगेले नवनवीन जावन आशिल्ले मनोहर नवनवीन म्हळ्यार जल्लल विशय वाल्मिकी नाका सांगिल्लो हक्क नवो विशय तो हागेलो पुर्वा विशय कसो जाल्ला ते वाल्मिकी नाका सांगिल्लो हक्क तो नवो विशय ताका भारी आनंद जाता म्हणटरच ते पळय ऐकून कितले आयकल्यार मनात तृप्ती जायना आनी मुखार कसो जाल्लें म्हण तें मागीर सांगतोय तूं म्हणटना वाल्मिकी महर्षी सांगता हे दृढधन्वा तो सुदेव शर्म नाना रितीर विलपन करतरच त्या वेळाक पावस आडी न्हय जाल्यार सर्व दिक्का दुखून मोड भरून गुडगुडेवन घोर गर्जन निशूर जावन गुडगुडाचे सर्व आकाशार भरती मोड भरलींची सगळे आकाशार मोड भरून कळक 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 जाल्ला भरला मोड कशी पर्वत समीत कडकडेव का तसल्ले मोड भरलेले मान न्ही पर्वत
ಕರ್ಗುನ್ ಮತ್ತಿಕ್ಕಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ಕತ್ಸಲ್ ಪಾವಸು ಮಾತ್ರ ನೇ ಭಯಂಕರ ಸುಂಟ್ರ ಗಾಳಿ ತಜ್ಜಿ ನಂತರ ಬೃಹಲ್ಲ ಸನ್ ಮಹಾವಿದ್ಯುತ್ ಸ್ವನೇನ ಪೂರಯನ್ ದಿಶಃ ವಿದ್ಯುತ್ ಸ್ವನ ಮುಣ್ಮಳರಿ ಮಿಂಚು हळूहळू मिंचू भयंकर मिंचू येता केदना एक दीस नाही 2 दीस नाही सांगता पळांग वाल्मिकी ऋषी यावन मासम वर्षैव मही पूर्ण जलाभवत सम 10 दीस पावस येयलो रे हुंवार येता वयवे तशीची हांगा 1 म्हयनो पावस येयलो म्हणटना पूर्ण जलाभवत सगळी भुंयंत उद्दा भुरून गेले न असं विज्ञातवान किंचित पुत्रशोकाग्नी तापितः पळे इतली सकड जलरी तक्का तागेल देहा वयर भान ना वयवे कसले तक्का भान म्हळ्यार देहा वयरचे कसले गोतू ना ताका तार चरड गेल्लो म्हूण सांगून रडतरस हांगा पावस येयलो मिंच जे येता गुडगुड येता 1 न्हय 2 दीस न्हय 1 म्हयनो पर्यंत पावस येता जाल्यार तो पुत्र शोकांत बुड्डून आशिल्लो बापूसू कितले मोह पळय पुत्र मोह ताका या पळय जाल्यार भायर कसो जेता म्हणून गोतना ताका तागेल्या आंगार पावस पडटा तेवूय गोतना ताका तशीची न पपौ बुबुजे चैव पुत्र इति ब्रुवन ताका कसले विशय कळना अशी न पपौ खायनिकय बुबुजे खायनिकय पिनिकय कसले ना तो सगळो दीस पुत्रा इति ब्रुवन पुता चरडा चमकल वे म्हूण सांगून तेंच रडता एवं विलपतः तस्य मासो यो विगतः तदा 1 म्हयनो अशी जावन गेलो श्री कृष्ण वल्लभो माससो अभवत पुरुषोत्तम तागेले एक योग पळयाची ते सगळो म्हयनो कृष्णाक प्रितीचो अधिक मास जलकी अजानतोपी ताका गोत नाशिल्लें अधिक मास म्हणून शस्य आसीत पुरुषोत्तम सेवन ताका कांय गोतना नशी अजानत ताका गोतू ना पापा अधिक मास म्हणून तो रडलोलो पुता खातीर तो ताणें अन्न उदा सोडलेले पुताल दुकान जाल्यार तागेले एक योग म्हूण येत ते अधिक मासांत सुदेव शर्म ब्राह्मण ताका कांय गोतना नशी पुरुषोत्तम मासाचें सेवन ताणें केल्ल्या बरें जलकी पुरुषोत्तम मास आचरण केल्ल्या बरें जलकी ताणें कशी तें मागीर अन्न उदक नातिल्लें पुर्ती उपासू वयवे म्हणटना परमात्मा प्रत्यक्ष जाता म्हळ्यार खंडीत न्हय पुरुषोत्तमान सुरवेकच अधिक मास जालें सांगलां न्हय तुगेले म्हयन्यान तूं कोण मेगेल आराधना करता तुका आनी म्हाका एकच म्हळ्यार मेगेल शक्ती पुरय तुका कस हांव मोक्ष दिता तुकाय मोक्ष दिवचें जाता तशी कोण म्हाका प्रितीच अधिक मास आचरण करता तांकां मोक्ष दिता म्हणला न्हय तो प्रसन्न जालो परमात्मो तोवय येवन तितले मोडा मध्ये तोवय एक मोडस येवन राबला मोडाचे बण्णू ताका प्रादुर्भूते जगन्नाथे विलीना घनराजयः ततो ददर्श विप्रो असौ श्रीकृष्णं पुरुषोत्तमं तो ताणें येवतय बरी मोड पावस मोडा मध्ये मोडशी येवन राबला ताणें येवन सुदैव ब्राह्मणाले राबका जाल्यार सर्व मोड गेल्ले पावस राबलो प्रत्यक्ष उजवाड थंय सुदैव शर्मू ताका इतली काळ ताका कळनी पळय जाल्यार परमात्माने नातिले आईले कळना नातिले तितले पापिश्ट न्हय न्हू तो पापिश्टांक परमात्माने धरून राबल्यार तांकां कळना हो पुण्यवंतू सुरवेकची वेदांग अध्ययन संपन्न जावन आशिल्लो स्वकर्मनिरत ब्राह्मण तो आत्ता तंतू ताणें पुरुषोत्तम मास आराधन केला पुरुषोत्तम प्रत्यक्ष जातना तागेले चरडान गेल्ले तेन्ना दुख्खारी ताका सुತ್ತಮುತ್ತ मोड येयले पावस येयले कळणेशा पुरो आतां मोड एकपंत पुरे हिरवले पावस राबलो ताका एक विचित्र आश्चर्य जाल्लें ते ताका कारण कसलें तेन्ना गोतना येयले मनीस आतां एकपंत हवामान चेंज जाता उठयले कसले म्हळ्यार तो ज्ञानी जालेले देखून ताका ते परमात्माले एक आगमन कळुका न्हय परमात्मा येयला म्हूण कळना नातले रे ते कसं की ताका एक अनुभव जाता तशी तो येद्रा दोळ सोण पळयत रडची सोण मागीर ते वयर कोण पळयता पुरुषोत्तम श्रीकृष्ण परमात्मा राबला वयवे पळय ते पावसान येतना तो कसले चलन ना तागेल्या आंगांत रड आशिल्लो जाल्यार आत्तां परमात्मा येवन राबला की कोरका आशिल्ले परमात्मा पळयतना कसो कोरका ते दाखयत पळतो तागेले बायले आशिल्ली ती कृष्ण पुरुषोत्तमा साश्टांग नमस्कार केले की आनी म्हणले की कृष्णा तूंच म्हाका रक्षण विंगड कोणूय म्हाका रक्षण करचें ना म्हूण सांगून मनान तुची सांगता तो आनी दोन हातांनी कृष्णा पांय पडून उतर राबता विनम्र जावन सुदैव शर्मू अनिरीक्षित जावन कळना नशी
ताणे ते मासाचे आचरण करू केल्यावर जला की भगवाना पितुष्ट हसन पुरुषोत्तम सेवनात परमात्मा भारी संतोष केला की आवो चन मधुराम वाणीम बृहत पियुष वर्षिणी तो अमृत धारशी तोंडा दुखून अमृत देम की म्हणले का तिथले मधुर उतरान त्या ब्राह्मणाक सांगता की हे सुदेवा तू धन्यो रे, तू भाग्यवंत, तू गेले इतले महत्तर भाग्य कसले म्हणून वर्णन करच्या का 3 लोकांत समर्थ जेवण सुचकोणी ना तिथलं होड गेलतो कळवा ती इत्याक म्हणून म्हणारी तू अधिका मास आराधन केले घ्या तू आणि कसल जत्ता म्हणून सांगता हांव तुका पण तू काही मी गेल्या कसले मागणी ज्याला रे पुरुषोत्तम मास सेवनेन कसल फल मेळटा मग्गना नशी तुका तर कसं फल मेळटा ते हांव सांगता पळय हांगा आमकां एक पाट मेळटा आम्ही परमात्माक प्रसन्न करून घेतला रे आम्ही तागेले कसले निमकं म्हणना सर्वई आमकां मेळचे तशी करता परमात्मा कसले निमगूत नाका आमी सर्वई आमकां मेळचे तशी कसल बरेपण मिळेल असं सर्वई आतां तुमकां सुदामाल काणी भक्त सुदामाल काणी उडगासच केल्यार भागवतांत ऐकल्ली थंय सुदामाक कशी कशी तोंड काडला रे कृष्णाले म्हाका दळिद्र रे कृष्णा घरा बरी दारिद्र्य भरला चिरडबळा खावच्या समीत कसल ना आमकेक उद्धार करी हांगा ऐहिक संपत्ती दी म्हणच्या मनयन ताका इते म्हळ्यार वैज्ञानी कोण सुद्दामो ताका गोत्तस ऐहिक संपत्तो कितलं असला रे तितलेची वत्तन होरू जायना जाल्यार कृष्णाल प्रितीस पळय ती वत्तन कामां येता म्हण ताका गोत्तस खंय ऐहिक संपत्त निमगेल्या कृष्ण ते दिवन मागीर म्हाका विसरता की म्हळ्यार भंय ताकास तशें परमात्माले कसल मागू का हें ज्ञानींक आसता आमकां परमात्मा प्रत्यक्ष जाता म्हळ्यार आमी कितली हांगा सूख भोगूस तितलेय आमी निमगिताचे निमगूचे गडबिडेरी आयुश्य निमगिना नशी त्यात क्षण मरचय असल काणी कितली की सकड मस्जन सांगताची जावं जाल्यार हाक्का हाण कसली निमगिनी नुत्तर राबला ताका कसं निमका म्हणून आतां परमात्मा येयला म्हणून कळ्ळी परमात्मा मेगेल चेडूं गेले पळय ताका वांचून दी म्हणून निमगोशिल्लो त्या वेळी निमगेना तो नुत्तर राबला त्या वेळाक परमात्मा ताका आशिर्वाद दिता पळय अनुग्रह करता पळया तो सांगता तुगेली चेडूच पळय वपास जिवंत जाता मात्र न्ही आनी ताका 12,000 वर्ष आयुश्य आसता ह्या लोकांत भारी श्रेश्ठ जावन जीवन करता तो आनी तुका पुत्राल निमती कसं सुख प्राप्ती जाता त्या विशयी तुका संशय येवं नाका म्हळ्यार अतः परम न संदेह तव पुत्रोद्भवे सुखे तुगेल पूत जीवन जाता मान न्ही तुका न्ही कितले चंद करून पळयता तुका पुत्राल सुख कितले मेळटा म्हणलेल्या विशयांत तूं संशय करची नाका म्हणटा आवची संतुश्ट जावन तुका हे पुत्रदान केला मोपास हे ब्राह्मण श्रेष्ठा मेगेल वर प्रसादान तुका जेल्ले हे पुत्र सुख तेदना गरुडाल वर प्रसादान तुका हे चेडूं केलेले आतां गेल्ले चेडूडाक वापस आम आयुश्य दिला म्हणटना आतां तुका हे पुत्र सुख मेळ्ळेलें पळोवन देवादी देवते गंधर्व मनुष्य पुराय जन परमात्मान दिल्ल्यार सुख असल दिवका म्हूण इच्छा कोरका तशी जाता ह्या विशयांत मार्कंडेय ऋषीन रघु राजाक एक पुरातन इतिहास सांगिल्ले हांव तें सांगता तूं आयक कसलें म्हळ्यार पुर्वांत एक धनु मळल मुनीश्वर आशिल्लो पुरा मुनीश्वर कच्चित धनुर्नामा महामनाह भारी उदार मनाच कयतो तो जाल्यार ताका चेडूं केलो वजन चेडूं कळवून घेता पळय तांणी दुख्ख भोगचें पळोवन तो भारी खिन्न जातकी ताका दुख्ख जातकी मनान तूं एक पंत तो खंयचे एक चेडूं गेल्लेले ताका ल्हान अम्मान दुख्ख करचें पळयता पळोवन तो भारी खिन्न जाता तशी तो लागता खंय चेडूं ना म्हूण लेखून चेडूं जावका म्हूण लेखलें रे अशी अल्पायू चेडूं जाल्यार कसं करचें म्हूण सांगून तो परमात्माक तपस्या करता कसं न्ही म्हळ्यार देवतें खातीर तपस्या करता तो असल वर परमात्मा दिना म्हूण गोतस ताजे कडेन देवते कामितार्थ कसं असल्यार तांणी तांकां प्रसन्न करून घेतलं दिताचे तांणी आलोचना करनाची कसल दिवका कसल दिवच्या नज तशी तो एक पंत सर्व देवतेंक उद्देश करून कठीण तपश्चर्या करता 1000 वर्ष जाले इंद्रादी देवते प्रत्यक्ष जावन त्या ऋषिलेद्राक येवन राबलींची तुका बरी जावो तुगेले तपस्याचे उद्देश कसले आम्ही प्रसन्न जाल्यांची तुका कसल मनांत आशेस सांग त्या वर तित्ताची तेदना नारायण महर्षी नारदाला सांगता देवादी देवतेनं अशी पुराय उत्तर सांगिल्लें ऐकून तो महर्षी सांगतकी संतुश्ट जावन
म्हाका एक श्रेश्ठ चेडूं जेवका भारी एक ज्ञानी जेवका जाल्यार तो अमर जावन आसूं म्हूण देवतेंक प्रार्थना करता तो. तेन्ना देवती सांगता पळय, भुलोकांत तूं अमर जावन येद्दोळ ते कोणेय जन्म घेयनी म्हूण म्हणटा. धनु महर्शी सांगता, जायत खंयची एक निमित्ता निमती आयुश्य सोरचीत आसलो म्हळ्यार मरण येवचीत आसलें जेवो. ताका मरणा एक कारण जेवका, तसल एक निमित्त मरण म्हणटाचें. तसल एक चेडूं जेवो म्हाका जायत ते निमित्त कसो म्हूण तूंची सांग म्हणटाची. पळय, येद्दोळ थंय आमी मस्त जनान तपस्या केलेली पडला. चड अवध्यत्व जाय म्हूण निमगूच कोणें राक्षसांनी न्हय पुराणांत आमी रावणान तपस्या केलेली पळयला. तशीची हिरण्यकशिपून तपस्या केलेली पडला. पुरो जनान कसं निमगेले आमी अमर जावन आसूं म्हूण. तेदनाय ब्रह्मान वर दितना कसं म्हणलेलें अमरत्व कोणाकय ना, अवध्यत्व अमरत्व पुरे दिवचें जायना. जाल्यार कसं एक निमित्त रितीरी वर दीव येता म्हणटा तांणी तांगेल निमती मरण येवचें जांगेल निमती मरण. तशी पुरे निमित्त निमगेलेली काणी आमकां गोत आसा. तशी निमती मरून नज, अशी निमती मरून नज, प्राणी निमती नज, मनशा निमती नज, तशी पुरे निमगूच आमी पळयला. तशी हांगा धनु महर्शी खंयचे जेव एक निमित्ता निमती तागेलें आयुश्य सोरका तसल चेडूं जावका म्हाका म्हण देवच सांगता. तसलें निमित्त कसो म्हूण तुजी सांग. धनु ऋषी सुतू पळयता कसं सांगचें म्हूण कळना. दुरार एक पर्वत दिसता ताका. ते पर्वत पृथ्वीर आसचे तितले काळ ताका आयुश्य आसूं म्हूण सांगून सांगता न्हू तो. इंद्रादी देवता तथास्तु म्हणटाची ताका. आनी तांगेले लोक वता भारी संतोश हाका. कसं न्हय म्हळ्यार म्हाका चेडूं जाता ते निमित्त मात्रान मात्र मरचें जाता. गेले जाल्यार मरना ते कितले काळय आसूं येते चेडूं म्हूण म्हळ्ळें संतोश ताका जाता. स्वल्प काळान तुची ताका एक भारी आयुश्य आसूं तसल पुत्र जालो. वय पर्वता तितलें दीर्घ आयुश्य जालें ताका. वय बारी दिसू वर्धमानाक आयलो तो 16 वर्स जाता. त्या वेळार ऋषी ताका एक उपदेश दिता. हे चेडा, समायिक केदनाय महात्मा जावन आशिल्ल्या ऋषींक अपमान करून अवहेळन करून तांकां कोप्पू नका म्हूण. जाल्यार हाका खंयची एक मनान तूं कशें की ताका एक प्रेरेपणा कशी वर दिता पळय ताका समजावन कसं की एक निमित्त आसता न्हय तशी हांगा ऋषींक बाद दिवची एक आशे ताका. निजावन ताका निमित्त आयुश्य नियमित आयुश्य. जाल्यार तो ब्राह्मणांक अपमान करता. वय ब्राह्मणांक अपमान केल्या केदनाय आमगेलें पुण्य क्षय जाता म्हूण म्हणटाची. तशी हे धनुपुत्राले पुण्य क्षय जातर आस. एक दिसू महाकोपिश्ट जावन आशिल्ले महिषा म्हूण म्हळ्यार ऋषी थंय येवन पावलीची. थंय येवन पावन तांणी थंय एक न्हंयची तिरार बैसून शालग्राम उदास शालग्राम शिलेक पूजन केल्लें. तदानीं स समागत्य तामादाय त्वरान्वित. तेद्भितरे तो धनुमुनीलो पुत्र बादेकर पुरे जना बाद दितलो तो धांवन खंय दुखून आयलो. ऋषीश्वरा पळयल्यार आनी जोर बाद दिवची ताणें. हो पूज करतरस अभिशेक करतरस त्या शालिग्रामा शील काडली आनी ते न्हंयतू थंय न्ही उद्दा आशिल्लें उद्दा भरलेलें बांयंत उडयलें. तेदना महिश ऋषीक जोर कोप येयलो. दुर्वासा तितली कोप येवं नका. सुरेख कोपिश्ट धनुमुनीले ये तूं दुष्टपुत्र धनुमुनील पुत्र यो आतां मरो म्हणून शाप दिल्ले. जाल्यार तो मरनी. हांकां आश्चर्य जाल्लें इथं बायो मरनी म्हूण. त्या म्हळ्यार एक चूरू मनान तो समाधी वचून ध्याना वचून आलोचना करतना तांकां कळ्ळें हाका देवतेगेल निमती वर मेळ्ळा मरणा एक निमित्त जावका म्हूण तांकां कळून मागीर तांणी सोणी एक व्हड दीर्घ श्वास सोडली. तांणी निश्वास तांत दुखून कितली की तांणी महिशा नांवाचे रशी नांव कितली की रान्नाचे महिश काडकोण म्हणटाची कितली कोट्यांतर रान्ना महिश उत्पन्न जालींची. आनी ते पर्वत पळय खंयचे पर्वत निमित्त जाला हाका. त्या पर्वताला वचून शिंगान पाय्यान सकडी गोरवून ते पर्वत सगळेची नेलसम करून सोडली ताणें. त्या नेलसम जेव थंय हाका मरण ना म्हूण आशिल्लो. ते पर्वत नेलसम जाल्ले कूड धनुपुत्र मेलो. धनु ऋषीक बारी दुख्ख जाल्लें. त्या वेळार धनु ऋषी चेडो गेल्ला दवरचें कसल्याक म्हूण सांगून ते चेडडाक चितेर दवरता. दुख्खान तो वयची ता प्रवेश करता. तशें जावन सुदैवा केदनाय
आजी निमती तुक्क सकळले हट साधन करून चढवांक जवो कसले जवो इष्टार्थ पाविले जन कसले तांक तजीन सुख सन तश्चावनो हे श्रेष्ठ ऋषी तुका गरुडान दिलेली चरडू जलरी तू पुरुषोत्तम मासा आराधन केलेलं मात्र का तुका हे चरडा तुगेल चरडा जिवंत करून दिला आणि तू हे चरडाल निमती लोकप्रख्यात जत्ता म्हणून सांगून सांगतो तो पुरुषोत्तम मासाचे एक आराधनेनं प्रसन्न जललो तुगेल चरडा दीर्घायुष्य दिलेले म्हणून सांगून तो अनुग्रह केला तुकाव तू मस्त काळे या चरडाल वटू सुख भोगून आणि ब्रह्मलोका वचून पावतो तू म्हणून सांगून देव सांगता तशीची मागिरी दिव्य अब्द वर्ष सहस्रम भुक्तवा गंतासी भूतले ततो राजा चक्रवर्ती भविष्यसी द्विजोत्तम तू एक देवमाना दुखून थई मरण जाऊन ब्रह्मलोकावतरी देवमाना दुखून 1,000 वर्ष पण देवमाना वर्ष चढवूनस अशी वर्ष चढवूनस 1,000 वर्ष तई भारीची थंची सुख अनुभविसून वापस भुंयचेर जन्मा येता तो चक्रवर्ती राय जत्ता तुगेल नाव दृढधन्व म्हण जता होड प्रख्यात चक्रवर्ती जाऊन मस्त ऐश्वर्य भोगता सुख भोगता चतुरंग सेन सकड तुक असता 10,000 वर्षपर्यंत राज्य भोग उपभोग करतो तू मागिरी इंद्र पदवी पशी श्रेष्ठ जाऊन इंद्राल पदवीर बसल्यावरी श्रेष्ठ जाऊन राज्यभोग भोगतल तुका गौतमी म्हणले बाईल हीची बाईल तुका गुणसुंदरी म्हणेल नावानं बाईल जाऊन येता 4 जण चरडू चेल्ल्याचे एक चेल्ली तुक जाता तू कितले सुख भोगतते जाय जलेल सुख भोगून तुगेल मनान तू कृतार्थोहम धरापीठे इति अज्ञान विमोहित अज्ञानादीन तुकून अज्ञाना निमित्त जाऊन एक पंत या पृथ्वीन तू जनन घेतिले इतली सुखोपभोग भोगचो हामंची श्रेष्ठ म्हणून सांगून सांसारिक विषयांत आकर्षित जावन मोहापरवश जातो पळय मनशाक केदनाय तशीची चड सुख भोगील तितले मागिरी कष्टाचे विसरून वता बेबे कष्टाचे विसरून वचून तो मनीशू मिगेल इतली सुखाचो जगत्यार कोण येना म्हण अहंभाव भोगता जाल्यार परमात्माक कोण प्रितीच आसता की तागेल भक्त आसता की निज भक्त आसता की तांकां चड कश्ट दिता काय परमात्मो इत्याक म्हण म्हळ्यार मस्त सुख भोगून अहंकारात तुदीर चमकला रे मागीर कसले वायट कर्म करचे लालस येवचे आजी निमती जावन देवाला दुखून तांणी वापस साधने वाट्या दुखून धूर देता ताचे खातीर चड परीक्षा करता देव तांकां चड कश्ट दिता इत्याक म्हळ्यार वापस पेट्ट पोण शिले एक चंदमुर्ती जेवचके तशी भांगरा पेट्ट पोण उज्जा घालून तापून भांगर प्यूर जेवचके तशी शुद्ध करता परमात्मा दुःख दिलेलं तितले मनीस शुद्ध जाता शुद्ध ज्ञानाचो जाता ताजे खातीर नवे कुंती न परमात्माले तुका कसं जाव काका कसं जय जरा सांगावन दिता म्हणटना ती निमगेलेल की विपद संतो नाका वचित्त म्हण म्हाका केन्नाय दुःख येवं रे कृष्ण कोणेय निमगिता की आम्ही निमगिता की आम्ही निमगिना अशें आमकां देवान दुःख दिलें रे आम्ही देवाला इतले व्हडले लिस्ट दवरता कसले देवा आमकां दुःख दिता हांव कसो केला तुका हांव कोणाकय कसलें कर आमकां आम्ही जड करून घेवचें आम्ही कोणाकय कसलें करनी ह्या जन्मांत जाल्यार दोश म्हणलो काया वाचा मनसान जतर आसता कोणाल मन दुखयला की कोणा कसं केला की ह्या जन्मांतूल की पूर्वजन्मात की जन्मजन्मांतूल प्रारब्ध भोगतर आसा की कोणाकूच दुःख येता म्हणाल खंडीत दुःख येईल तर आम्ही परमात्मा दुर्विताची जारी कुंतील तसली प्रथा पार्थ महाज्ञानी ती देवाला सांगता की देवा म्हाका केन्नाय दुःख असो इत्याक म्हणटा काय कृष्ण तूं म्हणला न्हय केन्ना हांवें केन्ना उडगास करता तेन्ना हांव तुका पळोवच्या येता म्हूण सांगून तूं उडगास केल्ले मात्र हांव हांगा येता का म्हूण तूं म्हणला न्हय ताजे खातीर तुगेलो उडगास करता जाल्यार तूं म्हाका सूख दिला रे मागीर तुगेलो उडगास आसता की ना की म्हाका तूं म्हाका कश्ट दी रे कृष्णा केन्नाय तुगेलो उडगास म्हाका व्हरता म्हूण सांगून कुंतीन म्हणली पळय तशी हो देव सांगता हांगा कोणाक दृढ सुदेव ऋषीक दृढधन्वाल पूर्वरूप ते पूर्वजन्मारूप केदन तूं ह्या संवसार सागरांत बुड्डून सूख बुड्डून
ये भवसागरातून दांडूच परमात्माक विसरत की त्या वेळार तुगेल पूतूची शुकरूपारी येता कोण योच शुकदेव शुकरूपारी वनान तूं येवन तूं खंयची रुकापंदान तूं विश्रांती घेवच्या बसला पळय थंय एक वैराग्य उत्पादन करचें तसलें चंद एक श्लोक सांगता. एक पण न्ही, पदे पदे सांगून तूं तेदन जागृत जाता. कसं की आसयें पद्यांत म्हूण सांगून तूं अरमनेक वता. त्या वेळाक वाल्मिकी महर्षी थंय आगमन करून तुगेले मनांत संदेह निवारण करून ज्ञान उपदेश करताची. मागीर तूं धर्मपत्नी जावन आशिल्ले गौतमील वटू वानप्रस्था वचून थंय परमात्मा लेख साधन करून देहत्याग करून जातरी वैकुंठ मेळची तुका. मागीर तुका जनन मरण दुख्ख ना म्हूण सांगून देव सुदेव ऋषीले सुदेव ब्राह्मणाले सांगते. तशी वदत्येव महाविष्णव समुद्रस्थव द्विजात्मज तेदन नीद काण उठयल्या बरी तो चल्लो ते ब्राह्मणाल जांगेर दुखून निदलेले कडेन दुखून उठयता. मृत शरीर ते आतां जागी जालें म्हण तांतूं जीवसंचलन जालें. ते दंपती तव सुतम दृश्टवा महानंदम बबूत तांकां बारे आनंद जाता की कोणा जायना कोणा आसा तें भाग्य न्हय. परमात्मालेक अनुग्रह मेळची भाग्य कोणा आसा. परमात्मान पुत्ता वापस दिल्ले म्हणलें संतोष भोगचो की त्यांनी परमात्माक सादृश्य पळयलें म्हणलें संतोष भोगचो. खंयचो संतोष ओडू कोण सांगचें न्हय. तशी सुराः सर्वेपि संतुष्टा बभ्रशुः कुसुमाकरान् न नाम शुकदेवोपि श्रीहरिं पितरौ च तौ गरुडो अपि अतिसंहर्षस्तम दृष्ट्वा ससुतं द्विजम्. थंय शुकदेव उठान बशिल्लोची परमात्मा नमस्कार करता. मागीर आनमा नमस्कार करता. हांगाय आमकां सांगताच पळय सुरवेक केन्नाय देव आनमा पशी देवा सुरवे नमस्कार करून मागीर आनमाक. तशी त्या वेळाक गरुडूय सुदेव शर्मा पळोवन संतुश्ट जाता. कसं की वर दिल्लेले ते चेडूं गेल्लेले वापस मेळ्ळी न्हय. हागेले योगू योगू म्हूण गरुडाकय भारी संतोश जाले. सुदेव शर्मूय परमात्माक भक्तीन नमस्कार घालता आनी हात जोडसून तागेले मनांतूल कसं की संशय निवारणे खातीर तो दुख्खान तितले ताका संतोशान आत्ता दुख्खान न्ही आत्ता संतोशान तागेले ताळ उल्लच जायना. ताका दुख्ख जाल्यार जाता मनशाक संतोश जाल्यार जाता. दुख्खा उद्वेगू संतोशाचे उद्वेगान जावची ते पळय. तशी तो परमात्माले निमगीत की चत्वार्यब्द सहस्रमेव मनिषं तप्तं तपो दुष्करं तत्र आगत्य वचस्त्वया निगदितं यन्माम हरे कर्कशम. परमात्मा हाजे पशी फुडें 4,000 वर्षपर्यंत हांव कठीण तपश्चर्य करता. तूंचे प्रत्यक्ष जावन तूं मेगेल्याक सांगिल्लें न्हय तुगेल प्रारब्धान तुगेल प्रारब्ध परीक्षा केला विमर्श केला जाल्यार तुगेले हणे बरपान तूं पुत्र सुखात न्ही सत्सात जन्मान तूं ना म्हूण बरयल्लें न्हय. कठोर जालें तें उतर म्हाका जाल्यार आज तूं हांगा प्रत्यक्ष जाल्लें आतां इतली सकडी म्हाका आशिर्वाद केलो तुवें. अनेक जन्मा कसले जाता कशी मोक्ष मेळटा पुरे सांगलें तुवें. तुगेलें एक उतर दिव्य उतर हें चंद उतर आयकलां हांव आनी हें मेगेल चेडूय वांतलें हें इतली निमती म्हूण सांगून तूं म्हाका समा सांगतुवें म्हळ्यार पुरुषोत्तम मास आराधनेन म्हणून कृष्णान सांगला जाल्यार ते पुरुषोत्तम मास म्हळ्यार कसं श्रेश्ठ म्हूण आयकूची आशी ताका. ताजे खातीर तो सांगता हे चेडू वांचे भितरी हांव वांचे विशयांत हांव केलेले पुरुषोत्तम मास आराधन म्हणली तुवें ताजे गोप्य विशय कसने ते म्हाका तूं सांगतुवें म्हूण सांगून तो देवा लागीं निवेदन म्हळ्यार निमगिता विज्ञापन करता म्हाका सांगतुवें म्हूण सांगून. हांगाक बृहन्नारदीय पुराण श्री बृहन्नारदीय पुराणाचे श्री पुरुषोत्तम मास महात्म्य श्री नारायण नारद संवादाचे सुदेवपुत्र जीवन म्हळ्यार 18 अध्याय जाल्लींची आनी
काणी कसली म्हळ्याला पाहिजे दिसा कामी पळवे आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.